पुढच्या बातमीकडे वळूयात। कल्याणमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला मारहाण करणारा गोकुळ झा याला अटक करण्यात आली आहे। मनसे कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनी गोकुळ झा याला ताब्यात घेतलेला आहे। कल्याणच्या नांदिवली परिसरातून गोकुळ झा याला अटक करण्यात आली आहे। गोकुळ झा याच्यावर यापूर्वी सुद्धा 3 गुन्हे दाखल आहेत अशी माहिती मिळते। तरुणीला मारहाण झालेली आहे आणि गोकुळ झा या तरुणाला अटक करण्यात आली आहे। गोकुळ झा याच्यावर यापूर्वी सुद्धा 3 गुन्हे दाखल आहेत। कोळसेवाडी, विठ्ठलवाडी, मानपाडा पोलिसात गोकुळ झा याच्यावर गुन्हे दाखल आहेत। मारहाण करणं, हत्यार वापरणं अशा प्रकारचे गंभीर गुन्हे गोकुळ झा याच्यावर दाखल आहेत। तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी काल गोकुळ झाला अटक झाली आहे। 5 ते 6 टीम त्यामध्ये काम करत होत्या आणि त्याच ठिकाणी काही जागरूक नागरिकांच्या मदतीने आपल्याला तो आरोपी आता ताब्यात मिळालेला आहे। आतापर्यंत आता त्याचा भाऊ आणि असे करून 2 आरोपी आपल्याला याच्यामध्ये टोटल मिळालेले आहेत आणि इतरही ज्या फुटेजमध्ये आपल्याला इतर महिला दिसत आहेत त्या ठिकाणी त्या सुद्धा आपल्या ताब्यामध्ये आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याकडून गुन्ह्याचे प्रमाणे आपला तपास सुरू आहे आणि त्यांच्याकडे आपली चौकशी करून पुढे आम्ही कारवाई करत आहोत। मारहाण केलेली आहे, त्या आरोपीला पकडले, काय वाटतं काय झालं पाहिजे? त्याला कडी शिक्षा झाली पाहिजे एवढीच अट आहे आमची। ज्या पद्धतीने मारलेलं त्याचा भाऊ आणि त्यांनी दोघांनी मारलेलं आहे, काय नेमकं तुला असं वाटतं पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांनी त्याला पकडून त्यांच्याकडे दिलं? हां, तो सुटून आला नाही पाहिजे आणि त्यांनी पुढे आम्हाला त्रास पण नाही दिला पाहिजे, कारण तो सुटून आला तर तो परत काय ॲक्शन पण घेऊ शकतो ना। आज मी पुढे चालून माझ्या जागी दुसरं कोण असेल तर त्याच वेळी जर त्यांनी मला जास्त काय केलं असतं तर काय केलं असतं आम्ही लोकांनी? एक तर आमच्या मागे पुढे कोणीच नाहीये। आमची एवढीच अट आहे की त्याला सोडू नका।